श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। यावर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते। देवीची उपासना केल्याने ती आपल्या भक्तांवर कृपा करते आणि आशीर्वाद देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते। तुम्ही विचार करत असाल की नवरात्रीच्या काळात काही विशिष्ट गोष्टी घरात आणून देवीचा आशीर्वाद मिळवता येईल का? तर हो, हे शक्य आहे। काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नवरात्रीच्या काळात घरात आणून त्या सकारात्मक परिणाम आपल्याला देऊ शकतात। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पितृपक्ष चालू आहे। पितृपक्षात नव्या वस्तू खरेदी करणं आणि शुभ कार्य सुरू करणं टाळायचं। त्यामुळे तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता का? तर हो, तुम्ही या वस्तू खरेदी करून घरात आणू शकता, कारण त्यांचा सकारात्मक प्रभाव तुमच्या घरावर नक्कीच होईल। पण पितृपक्षात खरेदी केलेल्या वस्तूंची शुद्धता करणं आवश्यक आहे। त्यानंतरच त्यांना नवरात्रीत योग्य ठिकाणी स्थापन करावे लागेल। तर कोणत्या गोष्टी ज्या आहेत ज्या घरात आणता येतात याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आपल्या हिंदू धर्मात सणांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे सण घरात एक नवीन ऊर्जा आणि चैतन्य आणतात आणि त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मकता वाढत असते। तर याचा थेट प्रभाव घरातील सदस्यांवर होतो, ज्यामुळे त्यांची प्रगती होते। नवरात्री सारख्या सणामध्ये घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि दुर्गा मातेचा संचार होतो। देवीच्या आगमनाने घराला एक वेगळी शोभा मिळते आणि या 9 दिवसात काही खास उपाय जे आहेत तर ते केले जातात, त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होतात। नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठी खरेदी केली जाते, तर या खरेदी केलेल्या वस्तू घरासाठी फलदायी ठरतात। पण नवरात्री सुरू होण्याआधीच काही गोष्टी घरात आणल्याने घरात सुख समृद्धी येऊ शकते। नवरात्रीच्या आधी घरात आणावयाची पहिली वस्तू म्हणजे आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या आगमनाने घरातील वातावरण पवित्र आणि शुभ होतं। त्या मूर्तीला घरात स्थापित करून त्यांची पूजा केली जाते, त्यामुळे देवीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरात सुख समृद्धी येत असते। तुम्ही घरात आणावयाची दुसरी वस्तू म्हणजे देवी लक्ष्मीची पावलं। नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, त्यात लक्ष्मीचं रूप सुद्धा एक आहे। लक्ष्मीची पावलं तुम्ही चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूतील सुद्धा आणू शकता। त्यांना घराच्या उंबरठ्यावरती ठेवणं अत्यंत शुभ असतं। लक्ष्मीची पावलं उंबरठ्यावर ठेवून त्या पावलांचे नित्यपूजन देखील करा, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही। जर उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता। या पावलांची नियमित पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि तुमच्या जीवनात खूप प्रगती होते। नवरात्रीच्या आधी आणावयाची तिसरी वस्तू म्हणजे कलश। हिंदू धर्मात पूजेनुसार कलशाचं महत्त्व खूप आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने मंगल कलश घरातील देवाऱ्यामध्ये स्थापित केला जातो। हा मंगल कलश देवाऱ्यामध्ये कसा स्थापित केला जातो यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन। पण जर तुमच्या देवाऱ्यात अजूनही कलश तुम्ही ठेवला नसेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही तो स्थापित करावा। नवरात्रीमध्ये मातीचा कलश लावला जातो, ज्यामध्ये घटस्थापना केली जाते। त्यासोबतच तुम्ही पितळेचा किंवा चांदीचा कलश सुद्धा आणू शकता, जो घरामध्ये शुभता आणतो। घराच्या देवाऱ्यात मंगल कलशाची स्थापना केल्याने सर्व विघ्न आणि संकट दूर होतात, त्यामुळे काही वेळेला नारळाला तडा जातो। त्यावेळी त्याचं काय करायचं किंवा त्याला कधी बदलायचं हे सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात देवीला लाल चंदनाची माळा सुद्धा खूप प्रिय आहे। नवरात्रीमध्ये भक्त देवीच्या मंत्राचा जप करतात, त्यामध्ये नवारण मंत्र हे एक अत्यंत प्रिय मंत्र आहे। जर तुमच्याकडे लाल चंदनाची माळ नसेल तर ती तुम्ही नवरात्रीच्या आधी आणू शकता। नवरात्रीमध्ये जितके जास्त देवीची पूजा आणि उपासना केली जाईल तितके चांगले असते। देवी जागृत स्वरूपात घरात वावरत असते आणि जपमाळ नसेल तर ती सुद्धा तुम्ही घरामध्ये आणू शकता। या जपमाळेवरती तुम्ही देवीच्या नवारण मंत्राचा जप करू शकता, तो म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। त्यामुळे देवीची कृपा सदैव तुमच्यावर राहते। आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे जी नवरात्रीपूर्वी घरात आणायची लागते तर ती म्हणजे कवड्यांचं तोरण। आंब्याच्या पानांच्या तोरणासोबतच कवड्याच्या तोरणाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। कवडी देवी लक्ष्मीला आणि दुर्गा देवीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कवड्याचं तोरण लावणं शुभ मानलं जातं। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही हे तोरण लावू शकता।
देवघरात पिवळ्या रंगाच्या 5 किंवा 7 कवड्या ठेवा। जर तुमच्या देवघरात कवड्यांचा तोरण नसेल तर तुम्ही 5 किंवा 7 कवड्या आणून त्यांची स्थापना नवरात्रीच्या दिवशी करू शकता। कवड्या सुद्धा देवीला अत्यंत प्रिय आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्ही देवीचा मूर्ती किंवा टाक ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही या कवड्या ठेवू शकता। त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता वाढते। आपल्या देवघरात नवरात्रीपूर्वी आणण्यासारखी एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणजे श्रीयंत्र। हे श्रीयंत्र देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं। देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची असल्यामुळे ती एका ठिकाणी फार काळ राहत नाही, पण ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरात ती स्थिर होऊन राहते। त्यामुळे घरामध्ये श्रीयंत्र असणं म्हणजे लक्ष्मीचा कायम वास असणे। नवरात्रीच्या आधीच तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून घरी आणू शकता। पितृपक्ष जरी चालू असला तरी अशा शुभ वस्तू खरेदी करणं वाईट मानलं जात नाही, उलट या वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। पण श्रीयंत्राची स्थापना मात्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली पाहिजे। श्रीयंत्रासोबतच तुम्ही कमळगठ्ठ्यांची माळ देखील आणू शकता। ही माळ 108 कमळांच्या बियांपासून बनवलेली असते आणि ती श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवली जाते। या माळेचा उपयोग केल्याने जणू तुम्ही देवीला 108 कमळ फुलं अर्पण केली आहेत इतकं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं। त्यामुळे जर श्रीयंत्र आधीपासूनच घरात असेल तर फक्त माळ आणा आणि श्रीयंत्र नव्याने घेत असाल तर दोन्ही एकत्र घ्या। देवघरात आणण्यासारखी अजून एक शुभ वस्तू म्हणजे शंख। शंख हा केवळ देवपूजेचा भाग नाही तर त्यामागे एक खास आध्यात्मिक महत्त्व आहे। नवरात्री देवीवर शंखातून जलाभिषेक केल्याने ती प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते। शंखाचे सुद्धा अनेक प्रकार असतात, पण विशेष करून 2 प्रकार म्हणजे दक्षिणावर्ती शंख जो देवीच्या लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि विष्णूंचा शंख। तर हे शंख पूजेसाठी योग्य मानले जातात। दोन्हीपैकी कोणताही एक शंख तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता। लक्ष्मी आणि शंख या दोघांची उत्पत्ती समुद्रातूनच झालेली असल्यामुळे त्यांचं नातं खूप जवळचं मानलं जातं। शंखासारखीच आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कासव। कासव हा भगवान विष्णूंचा एक अवतार मानला जातो। तो जसा हळूहळू चालतो तशीच आपल्या जीवनातही हळूहळू पण स्थिर प्रगती होत राहते। कासव देवघरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ती घरात कायमची वास करते। तर या सर्व वस्तू नवरात्रीपूर्वी आणल्यास त्या तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शोभता घेऊन येतात। देवीची कृपा मिळावी, घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी या गोष्टींचं महत्त्व खूप मोठं आहे। नवरात्रीपूर्वी घरात आणायला हवी अशी एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणजे मोरपीस। मोराचं पीस घरात नजरदोष किंवा वास्तुदोष दूर करतं आणि त्यामुळे तुम्ही हे मोरपीस केवळ देवाऱ्यातच नाही तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा हॉलमध्ये सुद्धा लावू शकता। त्यामुळे कोणतीही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा घरात येणार नाही। त्यामुळे एक तरी मोरपीस तुम्ही हे घरामध्ये नक्की आणा। त्याचप्रमाणे तुम्ही चांदीची देवी लक्ष्मी, गणपतीचा शिक्का सुद्धा आणू शकता। त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा असते आणि तो अतिशय शुभ मानला जातो। सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे या वस्तू तुम्ही नवरात्रीच्या आधी आणू शकता, पण त्यांची शुद्धी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करावी लागेल। शुद्धीकरण करण्यासाठी थोडंसं गंगाजल घ्या आणि त्या वस्तूंवरती शिंपडायचं आहे। जर तुम्ही धातूच्या वस्तू जसं की श्रीयंत्र, कासव, शंख आणत असाल तर त्याची प्राणप्रतिष्ठा देखील केली पाहिजे। गंगाजल शिंपडून योग्य मंत्रोच्चारासह या वस्तू देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायचे आहेत। नवरात्रीत येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी तुम्ही 64 योगिनी यंत्र देखील घराच्या मुख्य दरवाजावर लावू शकता। हे यंत्र नकारात्मक शक्तींना घराबाहेर ठेवतं आणि देवीची कृपा कायम राहते। जर तुमच्याकडे हे यंत्र नसेल तर ते सुद्धा तुम्ही नवरात्रीच्या आधी खरेदी करून ठेवा। हे सगळं ऐकून तुम्हाला असं वाटू शकतं की खूप गोष्टी आणाव्या लागतात, पण तसं काही नाहीये। तुमच्या देवघरामध्ये किंवा घरात जी वस्तू नाही तीच वस्तू फक्त तुम्हाला घरात आणायची आहे आणि तिची स्थापना योग्य रीतीने आपल्या देवघरामध्ये करायची आहे। त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।